कला केंद्रातील नर्तिकेच्या आहारी जाऊन स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करणारे गेवराई तालुक्यातील लुखामसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्याविषयी आता नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे। गोविंद बर्गे यांचे नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी प्रेमसंबंध होते। गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर 5 एकर जमीन करा अशी मागणी पूजा गायकवाड हिने केली होती। ही मागणी पूर्ण न केल्यास तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी 21 वर्षाच्या पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांना दिली होती। याच तणावातून गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड हिच्या बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील घराजवळ स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती। गोविंद बर्गे यांचे गेल्या 1.5 वर्षापासून पूजा बर्गे हिच्याशी प्रेमसंबंध होते। या काळात गोविंद बर्गे यांनी पूजाला सोन्याचे दागिने करून दिले होते। तिच्या भावाला महागडा मोबाईल आणि बुलेट गाडी घेऊन दिली होती। एवढेच नव्हे, गोविंद बर्गे यांनी पूजाच्या सांगण्यावरून तिच्या नातेवाईकांना पैसे आणि त्यांच्या नावावर जमीन करून दिली होती। एकूणच गोविंद बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्यावर पाण्यासारखा पैसा उधळला होता। मात्र याच गोविंद बर्गे यांच्या खिशात मृत्यूवेळी फक्त 900 रुपये उरले होते। याशिवाय त्यांच्या गाडीत बियरचे कॅन सापडल्याची माहिती पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आली आहे। गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना कला केंद्रात जायची सवय होती। 2024 मध्ये धाराशिव मधील तुळजाभवानी केंद्रात गोविंद बर्गे यांची पूजा गायकवाड हिच्याशी ओळख झाली। ती मूळची सोलापूरच्या बार्शी येथील होती। या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यावर पूजाने गोविंद यांना म्हटले की आजपासून मी तुमची मालकीण म्हणून सगळं काम करते, त्यामुळे आता तुम्ही माझा सगळा घर खर्च पाहायचा। त्यानुसार गोविंद बर्गे हे पूजाला आणि तिच्या नातेवाईकांना पैसे देत होते। पारगाव कला केंद्रातील पूजाच्या मावशीच्या नावे बर्गे यांनी एक प्लॉट घेऊन दिला होता। याशिवाय बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांना 3 एकर शेतीही घेऊन दिली होती। तसेच पूजाच्या घराचे RCC आणि POPच्या कामासाठी गोविंद बर्गे यांनी पैसे दिले होते असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे।